लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला अजूनही जमा झाला नाही. आम्ही काय करायचं? कुठे चौकशी करायची? या योजनेमधून आम्हाला आता बाद करण्यात आले आहे का? असे अनेक प्रश्न महिलांनी विचारले. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यामुळेच हे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला तसेच अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्हाला अजूनही मिळाला नाही, अशा अनेक कमेंट त्यासोबतच फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर देखील अनेकांनी मेसेज करून विचारले की हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, किंवा आम्हाला अजूनही या योजनेअंतर्गत फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत. आम्हाला जानेवारीपर्यंत सर्व पैसे आले. आम्ही या योजनेच्या सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत, तरी देखील आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले नाहीत. आम्ही काय करायचं? या योजनेची लाभार्थी यादी कुठे पाहायची, किंवा वेबसाईट देखील चालत नाहीये तर आम्ही कसं चेक करणार? असे अनेक प्रश्न महिलांनी या माध्यमातून विचारले. तर मित्रांनो, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याबद्दल आज कदाचित सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल बोलायचे झाल्यास महिला व बाल विकास विभागाकडून देखील असे सांगण्यात आले आहे की 3490 कोटींचा निधी हा वितरित करण्यात आला आहे. परंतु शनिवार आणि रविवार 2 दिवस बँकांना सुट्टी होते आणि यामुळेच अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे पैसे आले नाहीत. ज्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र आहेत, तरी देखील त्यांना या योजनेचे पैसे मिळाले नाहीत. परंतु आज म्हणजेच की सोमवारपासून या योजनेचा हप्ता सुरळीतपणे महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल आणि सोमवारपासूनच म्हणजेच की या महिन्याच्या एंडिंग पर्यंत हा 28 तारखेचा महिना असणार आहे. कारण फेब्रुवारी महिना आहे. 28 तारखेच्या आतमध्ये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील. अनेकांनी विचारलं की खरंच योजना फसवी आहे का? योजना बंद झाली आहे का? आम्हाला अजूनही पैसे आले नाहीत, मग सरकार नक्की करतंय काय? तर लक्षात घ्या, शनिवार रविवार या 2 दिवस सुट्टी असल्याने बँकेमध्ये कदाचित अनेक वेळा सर्व्हरचे प्रॉब्लेम देखील येतात आणि त्यामुळे महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास अडचण येते. म्हणूनच आजपासूनच सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. जो हप्ता 1500 रुपयाप्रमाणे असणार आहे. 2100 रुपयाचा निर्णय अद्याप राज्य सरकारद्वारे घेतला गेलेला नाहीये. आता यासोबतच 2100 रुपयाबद्दल देखील अनेक महिलांनी विचारलं की 2100 रुपयांचं काय झालं? राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की निवडणुका झाल्यानंतर आम्ही 2100 रुपये देऊ, परंतु अजूनही 1500 रुपयाप्रमाणेच पैसे येत आहेत. 2100 रुपयाचा निर्णय राज्य सरकार कधी घेणार आहे, असे देखील अनेक महिलांनी विचारले. तर 2100 रुपयांबद्दल बोलायचं झाल्यास 2100 रुपयाचा निर्णय हा येणाऱ्या अधिवेशनामध्ये घेण्याची दाट शक्यता आहे. हे अधिवेशन 2 मार्च पासून सुरू होत आहे आणि हे अधिवेशनामध्ये दिनांक 10 मार्च रोजी आपले जे अर्थमंत्री अजितदादा पवार आहेत, हे आपल्या राज्याचे बजेट मांडणार आहेत. या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाचा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि 2100 रुपयाचा निर्णय घेतला गेल्यास तुम्हाला मार्च मध्ये जो हप्ता मिळणार आहे तो 2100 रुपयाप्रमाणे जमा होणार आहे. परंतु यामध्ये असे देखील बोलले जात आहे की जोपर्यंत सर्व तपासणी किंवा सर्व स्तरावरून लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी होत नाहीये, तोपर्यंत 2100 रुपये राज्य सरकार देणार नाही. कारण या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर देखील मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. कारण प्रत्येक महिन्याला पात्र महिलांच्या बँक खात्यावर जवळपास 3400 ते 3500 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला द्यावा लागत आहे. यामध्ये जर 2100 रुपये केल्यास हा निधी वाढून 5000 किंवा 5500 कोटी रुपयापर्यंत देखील जाऊ शकतो. म्हणूनच सर्व पात्र भगिनींची पुन्हा एकदा फेर तपासणी किंवा छाननी सुरू होऊन यामधून ज्या महिला खरोखरच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनाच केवळ पात्र ठेवण्यात येणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार असे देखील सांगितले जात आहे की 40 लाख महिला या योजनेमध्ये आतापर्यंत बाद होत आहेत. म्हणजेच की जवळपास लक्षात घ्या तुम्ही 2,50,00,000 किंवा 2,40,00,000 महिला या योजनेमध्ये आजवर पात्र होत्या. यामधून जर 40 लाख महिला बाद झाल्यास हा आकडा 2 कोटींवर येतो. यामध्ये देखील अजून काही निकषांची तपासणी केली गेल्यास यामध्ये अजून देखील महिला बाद होऊ शकतात आणि यामधून ज्या महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी खऱ्या पात्र आहेत, ज्या अटी होत्या त्या अटींमध्ये व निकषांमध्ये संपूर्णपणे पात्र असणाऱ्या महिलांनाच या योजनेमध्ये 2100 रुपये मिळतील. ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांच्याकडून वसुलीच राज्य सरकार कुठल्याही प्रकारे करणार नसल्याचे देखील राज्य सरकारद्वारे आणि महिला व बाल विकास विभागाद्वारे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे. परंतु एक मात्र खरं आहे की ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे त्यांना यापुढील पैसे राज्य सरकारद्वारे दिले जाणार नाहीत. यामध्ये अनेक महिलांनी असं देखील सांगितलं की आम्ही आता इलेक्शन मध्ये मतदान दिले आहे, मग आमचे मतदान देखील तुम्ही परत द्या. यावर राज्य सरकारने देखील बोलताना सांगितलं की आम्ही तुमच्याकडून हमीपत्र भरून घेतले होते. या हमीपत्रामध्ये या सर्व अटी होत्या. वेगळी कुठलीही अट आम्ही इलेक्शन नंतर टाकलेली नाहीये. त्यामुळे आमच्याकडून लाडक्या बहिणींची कुठल्याही प्रकारची फसवणूक झाली नाहीये किंवा आम्ही लाडकी बहीण योजना बंद देखील करत नाहीये. लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे. परंतु ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने, ज्या भगिनींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, ज्या या योजनेच्या
लाभासाठी किंवा ज्या महिला खरंच गरजू नाहीयेत त्यांनी लाभ घेतला असल्यास त्यांचा लाभ मात्र बंद करण्यात येणार आहे. आता यामध्ये अनेक महिलांना अजून एक प्रश्न विचारला की आम्हाला या योजनेमध्ये बाद केलं हे कसे समजेल, आम्हाला कुठल्या प्रकारचा मेसेज येईल का किंवा आम्हाला सरकारकडून काही कळवले जाईल का की तुम्हाला या योजनेमध्ये बाद केला आहे. तर अजून याबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये. कुठल्याही महिलेला असा तुम्हाला बाद केलाय असा कुठल्याही प्रकारचा मेसेज देखील आलेला नाहीये. परंतु तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये पैसे आले नसतील, तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये जर पैसे आले नाहीत, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता संपूर्णपणे पार पडल्यानंतर देखील तुम्हाला जर या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, तर तुम्ही लक्षात घ्यायचं की तुम्हाला या योजनेअंतर्गत बाद करण्यात आले आहे आणि तुम्हाला या पुढचे हप्ते येणार नाहीत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही स्वतः तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला या योजनेचे पैसे येणार का नाही. जर तुम्ही अटींमध्ये किंवा निकषांमध्ये पात्र नसाल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्ही बाद होणार आहात, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही बाद होणार आहात, तुमच्या कुटुंबामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्ही बाद होणार आहात. त्यासोबतच तुमच्या कुटुंबाचे कुणीही व्यक्ती जर सरकारी नोकरदार असेल तर तुम्ही बाद होणार आहात. तुमच्या कुटुंबामधील कुठलीही व्यक्ती ITR म्हणजेच की इन्कम टॅक्स भरत असल्यास तुम्ही या योजनेअंतर्गत बाद होणार आहात. अशा काही ज्या अटी किंवा निकष आहेत, या निकषांमध्ये ज्या ज्या महिला अपात्र होतील त्यांना या योजनेअंतर्गत थेट बाद केलं जाणार आहे. त्यांची कुठल्याही प्रकारची म्हणजे वेगळी चौकशी अथवा कुठल्याही प्रकारे त्या महिलांकडून पैशांची वसुली देखील केली जाणार नाही, परंतु त्यांना या योजनेमधून साईडला काढले जाईल आणि त्यांना या पुढचे कुठलेही हप्ते मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही जास्त कुठल्याही प्रकारचं पॅनिक होण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला आता अनेकांनी महिलांनी मला हा देखील प्रश्न विचारला की आम्हाला या योजनेअंतर्गत स्वतः या योजनेचा लाभ बंद करायचा आहे, तर हा लाभ बंद कसा करायचा. काही महिलांनी तसं देखील विचारलं की आमच्या सासू-सुना आहेत तर आमच्या सासूला बाद करायचं, तरी बाद कसं करता येतं. तर असं बाद करता येत नाहीये. सरकारकडून चौकशी होत आहे आणि ज्या महिला अपात्र ठरतील त्यांना थेट या योजनेमध्ये बाद केले जाईल. कुठल्याही प्रकारची तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक नक्की करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.